हिंदू म्हणजे मराठी नाही का? अरे पण जेव्हा असले ट्रिकी क्वेश्चन्स येतात तेव्हा त्याला स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर्स द्यायचे असतात. जे काम इतरांना जमत नाही ते काम काल देवेंद्रजींनी केलेलं आहे. तुम्ही विचारत होतात ना की भाजपचे लोक थेट इन्कार का करत नाही, ते थेट बोलत का नाहीत? होय, मुंबईचा महापौर मराठी होईल बोलले काल देवेंद्रजी. आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे या राज्याच्या राजकारणातले बरेचसे प्रादेशिक पक्ष हे राष्ट्रीय पक्षांशी लढताना त्यांना आपल्यापासून वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताना काहीतरी विशेषणं लावतात. महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष म्हणजे आधी शेठजी भटजींचा पक्ष होता. तर आता तो गायपट्ट्यातल्या हिंदी भाषिकांचा पक्ष, मग हळूहळू तो राजस्थानी, गुजराती, मारवाडी समुदायाचा पक्ष असं म्हणून हेटाळला जाऊ लागलाय. आणि महाराष्ट्रात हीच परप्रांतीय हिंदी भाषी मंडळी, गुजराती, मारवाडी मंडळी म्हणजे भाजपची वोट बँक आहे, असं सर्वसाधारण मत भाजपचे विरोधक मांडत आले. पण या दाव्याला प्रतिवाद करून छेदण्याचं काम भाजपच्या प्रवक्त्यांना आजवर जमलं नव्हतं. त्याला कारणही बरीच आहेत. प्रवक्त्यांना थेट दोष देता येत नाही, कारण खरंच काही पट्ट्यांमध्ये जसं की मुंबई शहर, उपनगर ते भाईंदर, नालासोपारा इथपर्यंत परप्रांतीय हिंदी भाषी गुजराती ही भाजपची एक गठ्ठा मतं आहेत, वोट बँक आहेत. त्यांना न दुखावता बोलायचं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यामुळेच थेट इन्कार करता येत नाही आणि होकार रुकारही देता येत नाही, असं सगळा मामला आहे तो. त्यामुळेच अलीकडे मुंबई भाजपच्या नवनियुक्त अध्यक्षांनी अमित साटम यांनी उभाटा सेनेचं मुस्लिम प्रेम पाहून आणि आंतरराष्ट्रीय ट्रेंड लक्षात घेऊन हा दावा केला होता की लंडन, न्यूयॉर्क सारख्या जगातल्या महत्त्वाच्या शहरांमधली 4 ते 5% जी मुस्लिम आबादी आहे, जी लोकसंख्या आहे, तिथला महापौर मुस्लिम बनवू शकते, ती टक्केवारी. तर मुंबईतला 20% पुढचा मुसलमान टक्का जो आहे, मुंबईचा महापौर एखादा खान का नाही बनवू शकत? अमित साटम यांचा दावा योग्य आहे. पण या मोठ्या तबक्याच्या मतदानानं उभाटा सेना आणि त्यांचा बँड ऐकलं का तुम्ही? त्यांचा ब्रँड जर जिंकला या निवडणुकात, तर असं होऊ शकतं. मग तर या उपकाराची परतफेड करण्यासाठी एखादा मुसलमान महापौर बसवतीलही ते लोकं. बरं, याबद्दल जेव्हा पत्रकार ठाकरेंना छेडतात तेव्हा त्यांचे प्रवक्ते काहीतरी गोलमाल उत्तरं देऊन वेळ मारून येतात. म्हणजे जर मराठी बोलणारा माणूस आडनावानं खान असेल तर काय हरकत आहे? म्हणजे बघा, संदिग्धता, संभ्रम कसा पसरवला जातोय ते नीट बघा. मराठी बोलता येतंय म्हणून मुसलमान महापौर. दुसरीकडे भाजपचे नेते काय बोलतात? म्हणणं आहे की ठाकरेंना मतदान केलं तर खान महापौर होईल, मग भाजपला किंवा महायुतीला मतदान केलं तर मराठी माणूस महापौर होईल, हे भाजप सांगू शकतं का खात्रीने? बिलकुल हिंदू होणारच. भाजपचा महापौर हिंदूच होईल. मराठी माणूस होईल का? हो, मग हिंदू मराठी काय हिंदू नसून नाही, वेगळा आहे. बरोबर आहे, पण परप्रांतीयांच्या जीवावरती किंवा परप्रांतीय परप्रांतीयांच्या वगैरे या मतावरती भूमिकेला आम्ही मान्यताच देत नाही. बर, तुम्ही मराठी माणूसाचं स्पेसिफिकली म्हणत नाही आहात. का नाही म्हणणार? मराठी हिंदू एकच आहे. मराठी हिंदू एकच आहेत, पण मराठी माणूस असं स्पेसिफिक मराठी माणूसच हिंदू बनेल महापौर, त्याच्यापेक्षा वेगळं काय? हिंदू म्हणजे मराठी नाही का? अरे पण जेव्हा असले ट्रिकी क्वेश्चन्स येतात तेव्हा त्याला स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर्स द्यायचे असतात. जे काम इतरांना जमत नाही ते काम काल देवेंद्रजींनी केलेलं आहे. तुम्ही विचारत होतात ना की भाजपचे लोक थेट इन्कार का करत नाहीत, ते थेट बोलत का नाहीत? होय, मुंबईचा महापौर मराठी होईल म्हणून बोलले काल देवेंद्रजी. मुंबई तकला मुलाखत देताना त्यांना हा एक ट्रिकी प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते जे बोललेत ते भारतीय जनता पक्षाच्या इतर प्रवक्त्यांनी समजून घेत आत्मसात करायला हवंय. ऐका. या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. महापौर मराठीच असेल हे ठामपणे सांगत असताना त्यांनी हिंदुत्व हा आमच्यासाठी मतं मागण्याचा नव्हे तर जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय हे सुद्धा स्पष्ट केलंय. पण महत्त्वाचं म्हणजे हिंदी भाषी, गुजराती भाषी, परप्रांतीय बनिया हे लोक भाजपची वोट बँक असतीलही, पण भाजपा महाराष्ट्रात खास करून मुंबई जिंकते ती मराठी मतदारांच्या मतांवरच, हे सुद्धा देवेंद्रजी समजावून सांगतात. तेव्हा अनेकांच्या डोक्यात प्रकाश पडत असणार. तो प्रकाश साठवून ठेवायला हवा, कारण त्यांनी जी लाईन दाखवलेली आहे तीच लाईन पुढे मोठी करायची आहे. पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका की मराठी वोट बँक दुसऱ्याची आहे आणि आमची अमराठी आहे. मराठी वोट बँक आमची आहे, हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती, लगातार 3 निवडणुकांमध्ये आमचे 15 उमेदवार निवडून येतात, दुसऱ्या कोणाचेच नाही. कोणी क्लेम करू द्या,
भाजपच नंबर 1 राहिलेला आहे आणि भाजपला आणि सगळ्या मराठी एरियांमध्ये आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमचा मराठी आहे, आमचा अमराठी आहे, सगळे आमचेच आहेत. देवेंद्रजी हे जे काय बोलले त्यात 100% तथ्य आहे. मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातल्या 14 मतदारसंघात म्हणजे अगदी उदाहरणच द्यायची झाली तर अंधेरी, विलेपार्ले, कांदिवली पूर्व, चारकोप, वडाळा, दहिसर, गोरेगाव या मराठी बहुल आणि घाटकोपर, मुलुंड, सायन, कोळीवाडा यासारख्या मिक्स मतदारसंघातला मराठी मतटक्का जेव्हा भाजपच्या उमेदवाराला पडतो तेव्हाच तो तिथून जिंकतोय ना. म्हणजे मुंबईतला मराठी माणूस हा काही कुठल्या ब्रँडच्या मक्तेदारीत अडकलेला नाहीये, तर तो भाजपलाही सर्वाधिक पसंती देतोय. त्यामुळे भाजप हा जसा शेठजी बडजींचा पक्ष म्हणून आपली ओळख पुसून बाहेर पडलाय, तसाच तो परप्रांतीय हिंदी, गुजराती, मारवाडी भाषेंचा पक्ष आहे. हा अपप्रचार कसा खोडून काढायचा हे देवेंद्रजींनी आपल्या मुलाखतीतून त्यांच्या प्रवक्त्यांना दाखवून दिले. एवढी स्पष्टता ज्या माणसाच्या वक्तव्यात असते तोच माणूस राज्याचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतो. महानगरपालिकेच्या निवडणुकांना काहींनी करो या मरोच्या लढाईवर नेऊन ठेवलेलं असताना देवेंद्रजींनी या मुलाखतीमधून एक चुणूक दाखवून दिली की ही तर सुरुवात आहे. आता जाहीर सभांमधून एक एक धमाके ते करत जाणार आहेत आणि जे फेक नरेटिव्ह आतापर्यंत तयार करून ठेवलंय तुम्ही लोकांनी, विरोधकांनी, त्या नरेटिव्हचा धुव्वा उडवला जाणार आहे. मुंबईतला मराठी मतदार कुठल्याही ब्रँडचा बटीक नाही, तर तो विकासाला साथ देत योग्य त्यालाच मतदान करणार याची खात्री नव्हे तर मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधले विभागवार मताधिक्याचे आकडे जर तुम्ही काढून बघितले तर खरं काय खोटं काय हे आपोआप स्पष्ट होत आहे. त्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आता सध्या सोपं झालंय. पूर्वी कसं होतं की ही आकडेवारी, ही माहिती आणायची कुठून, सामान्य माणसांनी शोधायची कुठून. आता सहज गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल कुठल्या मतदारसंघात किती मुसलमान आहेत, हिंदू आहेत, अगदी धर्म, जात, लिंग अशा वेगवेगळ्या परिपेक्षातून मतदारांची विभागणी केलेली असते आणि त्यांची मतं नेमकी कुणाला पडली तेही आपल्याला पाहायला मिळतं. जर आमच्यासारखे काही लोक यूट्यूबवर असं काहीतरी सांगत असतील आणि त्याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर गुगलचा निश्चितच सहारा घ्या, मदत घ्या आणि हे खरं आहे का खोटं आहे, का आम्ही सुद्धा एक नरेटिव्ह पसरवतोय हेही तपासून पहा. मी तुर्तास इथेच थांबतो. जर मी सांगितलेल्या माहितीत जर तुम्हाला काही खोटं आढळलं तर नक्की कमेंट्स करून कळवा. त्याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवायला मी तयार आहे. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.